Advance congratulations everyone for NTA UGC NET JRF June 2024 exam. I hope you will crack. तर आजच्या क्लासमध्ये आपण 9/1/2025 मध्ये जी परीक्षा झालेली आहे त्याचा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. याच्या आधी आपण 2 क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले आहेत. ते क्वेश्चन पेपर आहेत 2024 मध्ये झालेले. हे जे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केलेले आहेत ते डिवाइडेड आहेत. प्रत्येक पेपरचे 5 किंवा 4 क्लासेस झालेले आहेत. त्या क्लासेस जर तुम्ही अटेंड केले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. चला तर आजच्या आपल्या क्लासला सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. राहिलेले क्वेश्चन्स असतील ते आपल्या दुसऱ्या क्लासमध्ये आपण अटेंड करणार आहोत. म्हणून क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, वसाहतिक संबंधाच्या असामान्य परिस्थितीत कोणत्या समस्या उग्र रूप धारण करतात. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा आहे. वरती एकूण 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. ए मध्ये विचारलेला आहे, समाज माणसाच्या व ग्रंथ व्यवहाराच्या समस्या. बी आहे, सांस्कृतिक आदान प्रदान व सांस्कृतिक संगम यांच्या समस्या. सी आहे, प्रभाव आणि अनुकरणाच्या समस्या. डी आहे, जग विषयक दृष्टिकोनाच्या आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाच्या समस्या. ई आहे, सांस्कृतिक सापेक्षवादाच्या आणि कट्टरपणाच्या समस्या. म्हणून क्वेश्चन नंबर 1 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, केवळ सी आणि डी. सी मध्ये आहे, प्रभाव आणि अनुकरणाच्या समस्या. डी मध्ये आहे, जग विषयक दृष्टिकोनाच्या आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाच्या समस्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, रामाचं रामटेक गडावर गड भारी, तेथं बेसला राजा काली यासारख्या लोकगीतांचे संकलन असलेले लोकसाहित्य संपदा 1964 हे संपादन कोणी प्रकाशित केले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक दिलेला आहे नागो नागपूरकर, दुसरा आहे सरोजनी बाबर आणि तिसरा आहे नारा शेंडे, चौथा आहे राची ढेरे. म्हणून क्वेश्चन नंबर 2 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, नारा शेंडे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, नामदेवाच्या समकालीनातील संतांचा कालानुक्रम लावा. वरती 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे चोखामेळा, बी मध्ये दिलेला आहे नरहरी सोनार, सी मध्ये दिलेला आहे परीक्षा भागवत आणि डी मध्ये दिलेला आहे विसोबा केचर, ई मध्ये आहे गोरा कुंभार. म्हणून क्वेश्चन नंबर 3 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्वात पहिलं येईल ई गोरा कुंभार, सेकंड येईल डी विसोबा केचर, थर्ड येईल सी परीक्षा भागवत, फोर्थ येईल बी नरहरी सोनार आणि 5th येईल ए चोखामेळा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, मराठी समीक्षा विचारकांनी मांडलेल्या संकल्पना पुढील क्रमाने मांडाव्यात. 5 विचारक आहेत. एक आहे सरचंद्र मुक्तिबोध, दुसरा आहे लालजी पेंडसे, तिसरे आहेत के बेडकर आणि चौथा आहेत द ग गोडसे आणि 5वे आहेत बासी मर्डेकर. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये विचारलेला आहे वस्तुनिष्ठतावाद, बी आहे सक्ती सौष्ठव, सी आहे मानुष्य मूल्यगर्भ एकनाथाची अपरिहार्यता, डी आहे
कलेची द्वंद्वात्मकता आणि ई आहे भावनानिष्ठ समतानता। आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, या चारांपैकी अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, सर्वात आधी येईल सी मानुष्य मूल्यगर्भ एकनाथाची परिहार्यता, त्याचे येईल सरचंद्र मुक्तिबोध। सेकंड येईल ए वस्तुनिष्ठतावाद, त्याचे येईल लालजी पेंडसे। थर्ड येईल डी कलेची द्वंद्वात्मकता, त्याचे येईल देके बेडेकर। आणि फोर्थ येईल बी आहे शक्ती सौष्ठवचे येईल द ग गोडसे। आणि शेवटी येईल ई भावनानिष्ठ समतानता, त्याचे येईल बासी मर्ढेकर। क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मय इतिहासाच्या संबंधित असलेली संपादने व संपादक यांच्या सार्थक जोड्या जुळवा। सूची 1 दिलेली आहे, सूची 2 दिलेली आहे। सूची 1 मध्ये संपादने दिलेली आहेत आणि सूची 2 मध्ये संपादक दिलेले आहेत आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये दिलेला आहे वाङ्मय इतिहासाची संकल्पना, सूची 2 मध्ये दिलेला आहे, एक आहे द ग गोखले व स सी भावे। बी मध्ये आहे इतिहास लेखन मीमांसा, सेकंड मध्ये सेकंड दिलेला आहे व दी कुलकर्णी। सी मध्ये दिलेला आहे साहित्य चिंतन, सेकंड मध्ये थर्ड दिलेला आहे प्रवीण चौहान। आणि फर्स्ट मध्ये डी दिलेला आहे राश्री गौरव ग्रंथ आणि सेकंड मध्ये फोर्थ दिलेला आहे द दी पुंडे। म्हणून क्वेश्चन नंबर 5 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड। ए आहे वाङ्मय इतिहासाची संकल्पना, त्याचे येईल फॉर द दी पुंडे। बी दिलेला आहे इतिहास लेखन मीमांसा, त्याचे येईल थर्ड प्रवीण चौहान। सी दिलेला आहे साहित्य चिंतनचे येईल सेकंड व दी कुलकर्णी। आणि डी आहे राश्री गौरव ग्रंथ, त्याचे येईल फर्स्ट द न गोखले व सी भावे। क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती व्यंग्य नायके शंकर पाटील यांनी लिहिलेली नाहीत। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि वरती 5 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये दिलेला आहे बिनबियांचं झाड, सेकंड आहे बी कथा अकलेच्या कांद्याची। सी आहे विच्छा माझी पुरी करा। डी आहे गल्ली ते दिल्ली। आणि ई आहे मिठा राणीचा वंग। म्हणून क्वेश्चन नंबर 6 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, सर्वात आधी येईल ए बिनबियांचं झाड, सेकंड येईल सी विच्छा माझी पुरी करा आणि थर्ड येईल ई मिठा राणीचा वंग। ही शंकर पाटील यांनी लिहिलेली नाहीत, बाकीची जी आहेत ते शंकर पाटील यांनी लिहिलेली आहेत। म्हणून क्वेश्चन नंबर 6 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। नंबर 7 मध्ये विचारलेलं आहे, साहित्याचे वर्गीकरण करताना खालीलपैकी कोणकोणत्या भूमिका विचारात घेतल्या जातात। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये विचारलेलं आहे, कला आणि साहित्याच्या संदर्भात वर्गीकरण प्रकार व्यवस्था संभवत नाही। बी आहे साहित्याच्या वर्गीकरणातून समान तत्वांची प्रचिती येते। सी आहे साहित्याच्या वर्गीकरणात मौखिक साहित्याला आणि सादरीकरणाला महत्त्व आहे। डी आहे साहित्य प्रकार हे स्थिर, शाश्वत, अचल, अपरिवर्तनीय असतात। ई आहे साहित्य प्रकारात केवळ स्थळानुसार नव्हे तर काळानुसारही बदल होतात। म्हणून क्वेश्चन नंबर 7 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, केवळ ए, डी आणि ई। ए आहे कला आणि साहित्याच्या संदर्भात वर्गीकरण प्रकार व्यवस्था संभवत नाही।
डी आहे साहित्य प्रकार हे स्थिर, शाश्वत, अचल, अपरिवर्तनीय असतात. आणि ई आहे साहित्य प्रकारात केवळ स्थळानुसार नव्हे तर काळानुसारही बदल होतात. म्हणून क्वेश्चन नंबर 7 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. नंबर 8 मध्ये विचारलेला आहे मार्क्सचा मानववादी हा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या विचार विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे कॉर्डवेल, दुसरा आहे प्लेखानॉफ, तिसरा आहे लुकाच आणि चौथा आहे फिशर. म्हणून क्वेश्चन नंबर 8 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 लुकाच. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे भारतीय प्रबोधन चळवळीच्या प्रभावातून निर्माण झालेल्या सामाजिक सांस्कृतिक संस्था स्थापन काळानुसार क्रम मांडा. 5 संस्था दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये आहे सत्यशोधक समाज, बी मध्ये आहे सत्कार्योजक सभा, सी मध्ये आहे परमहंस सभा, डी मध्ये दिलेला आहे प्रार्थना समाज आणि ई मध्ये आहे आर्य समाज. म्हणून क्वेश्चन नंबर 9 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 सर्वात आधी येईल सी परमहंस सभा, सेकंड येईल डी प्रार्थना समाज आणि थर्ड येईल ए सत्यशोधक समाज आणि 4 येईल ई आर्य समाज आणि शेवटी येईल बी सत्कार्योजक सभा. म्हणून क्वेश्चन नंबर 9 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे श्री शिव छत्रपतीचे चरित्र या बखरीत सभासदाने पाळलेल्या घटनांचा कालानुक्रम लावा. 5 घटना दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये आहे चंद्रराव मोरे प्रकरण, बी मध्ये आहे कल्याणाची आवसे मोहीम, सी मध्ये आहे शिवजन्म, डी मध्ये आहे अफजल खानाचा वध आणि ई मध्ये आहे 12 मावळे काबीज. म्हणून क्वेश्चन नंबर 10 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिलं येईल सी शिवजन्म, सेकंड येईल ई 12 मावळे काबीज, थर्ड येईल ए चंद्रराव मोरे प्रकरण आणि 4th येईल डी अफजल खानाचा वध आणि 5 येईल बी कल्याणाची आवसे मोहीम. 11 मध्ये विचारलेला आहे सफीरच्या मते अध्यादेश ही पदिमात्मक प्रक्रिया आहे कारण आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर 1 मध्ये काय विचारलेलं आहे भाषेच्या स्वरूपामध्ये संपूर्ण परिवर्तन घडून येते. बी मध्ये विचारलेलं आहे संस्कृत अस्तित्व भुव मराठी जातो व गेला या शब्दागात वेगळी रूपे दिसतात. सी मध्ये आहे संस्कृतात व मराठीत हे परिवर्तन मुळीच दिसत नाही. डी मध्ये दिलेला आहे धनपती व पतिधन ह्या सूत्रांचे अर्थ भिन्न आहेत. ई मध्ये दिलेला आहे सफीरने व पिकटने हा सिद्धांत मांडला आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर 11 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 केवळ ए आणि बी. ए आहे भाषेच्या स्वरूपामध्ये संपूर्ण परिवर्तन घडून येते, तर बी आहे संस्कृत अस्तित्वभूव मराठी जातो व गेला या शब्दगात वेगळी रूपे दिसतात. नंबर 12 मध्ये विचारलेला आहे आख्यायिका या साहित्य प्रकाराचे स्वरूप विशेष कोणत्या ग्रंथात सांगितले आहेत. 4
ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे साहित्य दर्पण, दुसरं आहे काव्यबद्ध, तिसरं आहे रससूत्र आणि चौथा आहे काव्य दर्पण. म्हणून क्वेश्चन नंबर 12 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 साहित्य दर्पण. नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, बखरकाराच्या दृष्टिकोनातून राजा शिवाजी हे वीरनायक होते, त्यामुळे एका व्यक्तीवर 9 बखरी आढळतात, त्याचा कालानुक्रम लावायचा आहे. 5 बखरी दिलेल्या आहेत आणि ह्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे रघुनाथ यादव वर्णित चित्रगुप्त विरचित बखर. बी आहे दत्ताजी त्रिमल वाकेनवीस व अमाजी रंगनाथ मलकारेकृत यांची 91 कलमी बखर. सी आहे मल्हार रामराव चिटणीस लिखित सप्तप्रकरणात्मक चरित्र. डी आहे गणपतराव गोविंदराव बर्वे विरचित यांची मराठी साम्राज्याची छोटी बखर. आणि ई आहे खंडोबलाड चिटणीसकृत शिवविजय. म्हणून क्वेश्चन नंबर 13 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्वात आधी येईल ई शिवदिग्विजय, त्याच्यानंतर येईल डी मराठी साम्राज्याची छोटी बखर आणि थर्ड येईल सी 91 कलमी बखर सप्तप्रकरणात्मक चरित्र आणि शेवटी येईल बी 91 कलमी बखर आणि लास्ट येईल चित्रगुप्त विरचित बखर. म्हणून क्वेश्चन नंबर 13 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे, केशव मेश्राम यांच्या हकीकत व जटायू या वाङ्मयीन कृतीस कादंबरी असे मानले जाते, परंतु ही कादंबरी नसून आत्मकथन आहे असे कोणाचे मत आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक मध्ये आहे गंगाधर पाणतावणे, दुसरा आहे यशवंत मनोहर, तिसरा आहे राग जाधव आणि चौथा आहे बालचंद्र फडके. म्हणून क्वेश्चन नंबर 14 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 गंगाधर पाणतावणे. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, वाक्य लक्षणाचा विचार करीत असताना वाक्यातील 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक मध्ये दिलेला आहे सार्थकता सामर्थ्य आकांक्षा अवंती ही लक्षणे तपासली जातात. सेकंड मध्ये दिलेलं आहे योग्यता समजपणा आरोप स्किल्ष्टता ही लक्षणे त्यागली जातात. थर्ड आहे समाजनिरपेक्ष कालबाह्य अनगल अश्लील अर्थ टाळला जातो. चौथा आहे राजकीय ऐतिहासिक आर्थिक सामाजिक समस्याचे प्रतिबिंब न्याहाळले जाते. म्हणून क्वेश्चन नंबर 15 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 सार्थकता सामर्थ्य आकांक्षा अवंती लक्षणे तपासली जातात. नंबर 16 मध्ये विचारलेला आहे कविता आणि कवी यांच्या योग्य जोड्या जुळवा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. सूची 1 आणि सूची 2. सूची 1 मध्ये दिलेला आहे मी नागव्याला शिव्या देतो त्याने कपडवाल्याला सलाम केला म्हणून. सेकंड मध्ये फर्स्ट दिलेला आहे राजेंद्र सोनवणे. बी आहे तू मनाला शिका संघटित व्हा ती शिकले असंघटित झाले स्वतःपुरता संघर्ष करू लागले. सेकंड आहे शरण कुमार लिंबाडे. सी आहे त्यांनी दंगलीत माझे कान पाहिले आपलाच दिसतो म्हणून सोडून दिले. थर्ड आहे धम्मपाल रत्नाकर. डी मध्ये दिलेला आहे उद्या जडलेल्या महावृक्षाला पालवी फुटेल. सेकंड मध्ये 5 दिलेला आहे अरुण कांबळे. म्हणून क्वेश्चन नंबर 16 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 ए चे येईल शरण कुमार लिंबाडे.
बी चे येईल 4 अरुण काळे आणि सी चे येईल फर्स्ट राजेंद्र सोनवणे आणि डी चे येईल धमपाल रत्नाकर। म्हणून क्वेश्चन नंबर 16 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे काव्य लक्षणे ही भावना आणि अलंकार याच्यात मिसळून गेल्याने आचार्य भरतमुनीच्या काळातील महत्वाची काव्य लक्षणे लुप्त झाली असे वाटते, हे विधान कोणाचे? 4 विचारक दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 67 मध्ये फर्स्ट विचारलेला आहे आचार्य भामह, सेकंड आहे आचार्य दंडीन, थर्ड आहे आचार्य धनंजय आणि फोर्थ आहे आचार्य धनिक। म्हणून क्वेश्चन नंबर 17 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 आचार्य धनिक। क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे सामाजिक प्रबोधन कार्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग बा सरदार यांच्या ग्रंथांचा क्रम त्यांच्या लेखन प्रकाशन कालानुसार लिहा। 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ई मध्ये दिलेला आहे प्रबोधनातील पाऊलखुणा, बी आहे गांधी आणि आंबेडकर, सी आहे संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, डी आहे रानडे प्रणीत सामाजिक सुधारणेची तत्व मीमांसा, ई आहे महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार। म्हणून क्वेश्चन नंबर 18 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। सर्वात पहिलं येईल सी संत वाङ्मयांची सामाजिक फलश्रुती, सेकंड येईल डी रानडे प्रणीत सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा, थर्ड येईल ए प्रबोधनातील पाऊलखुणा आणि फोर्थ येईल ई महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार आणि शेवटी येईल बी गांधी आणि आंबेडकरवाद। क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे पुढील दलित आत्मकथनाचा त्याच्या प्रकाशित झालेल्या काळानुसार क्रम लावा। 5 आत्मकथने दिलेली आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे गावकी, बी मध्ये आहे मरणकळा, सी मध्ये आहे उपरा, डी मध्ये आहे आभारान आणि ई मध्ये आहे आमचा बाप अनु आम्ही। म्हणून क्वेश्चन नंबर 19 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। सर्वात पहिलं येईल सी उपरा, सेकंड येईल ए गावकी, थर्ड येईल डी आभारान आणि फोर्थ येईल बी मरणकळा आणि 5 येईल ई आमचा बाप अनु आम्ही। म्हणून क्वेश्चन नंबर 19 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे कवित्री आणि त्यांच्या प्रकाशित काव्यसंग्रहाच्या योग्य जोड्या जुळवा। सूची 1 मध्ये काव्यसंग्रह दिलेले आहेत, सूची 2 मध्ये कवित्री दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। सूची 1 मध्ये ए मध्ये विचारलेला आहे मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा। सूची 2 मध्ये 1 मध्ये दिलेला आहे रंजनी परवडेकर। सूची 1 मध्ये दिलेला आहे बी मोहरकी, त्याचं सेकंड दिलेलं आहे मल्लिका अमरशेख। सी मध्ये आहे काही दीर्घ कविता, थर्ड मध्ये आहे उषा किरण अत्राम, डी आहे देहऋतू आणि 4 आहे अंजली कुलकर्णी। म्हणून क्वेश्चन नंबर 20 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 ए आहे मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, त्याचं असेल अंजली कुलकर्णी। बी आहे मोहरकी, मोहरकीचे असेल थर्ड उषा किरण अत्राम आणि सी आहे काही दीर्घ कविता, त्याचं असेल फर्स्ट रंजनी परवडेकर आणि डी आहे देहऋतू, देहऋतूचे असेल सेकंड मल्लिका अमरशेख। म्हणून क्वेश्चन नंबर 20 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेलं आहे आजचे वा कालचे ग्रामीण जीवन
त्यांचे मनोव्यापार सांस्कृतिक संवेदन सखोलपणे आणि सर्वांगीण स्वरूपात व्यक्त होते असे म्हणता येईल. ही ग्रामीण साहित्याची व्याख्या कोणी केली? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. व्याख्याकार 4 दिलेले आहेत. 1 आहे गोम कुलकर्णी, सेकंड आहे वदी कुलकर्णी, थर्ड आहे वाल कुलकर्णी आणि 4 आहे श्रीधर रंगनाथ कुलकर्णी. म्हणून क्वेश्चन नंबर 21चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, गोम कुलकर्णी. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे, शेक्सपियरच्या अथेल्लो या नाटकाचे मराठीत स्वरूप व त्यांचे कर्ते यांच्या सार्थक जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये नाटक दिलेले आहेत, सूची 2 मध्ये नाटककार दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. ए आहे अथेल्लो 1867, सेकंड सूचीमध्ये दिलेले आहे फर्स्ट इंदुमती जगताप, बी आहे झुंजारराव 1890, सेकंड मध्ये सेकंड दिलेला आहे विवा शिडवाळकर आणि सी आहे अथेल्लो 1961 च दिलेला आहे गोविंद बल्लाळ देवल आणि डी आहे अथेल्लो. चौथा आहे महादेव शास्त्री कोल्हटकर. म्हणून क्वेश्चन नंबर 22 च अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ए आहे अथेल्लो 1867 च असेल महादेव शास्त्री कोल्हटकर चौथं. बी आहे झुंजारराव 1890 च असेल थर्ड गोविंद बल्लाळ देवल आणि सी आहे अथेल्लो 1961 चे सेकंड असेल विवा शिरवाडकर आणि डी आहे अथेल्लोच्या असेल इंदुमती जगताप. म्हणून क्वेश्चन नंबर 22 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे, ब्रिटिशांनी भारतीयांवर जे लादले आणि जे भारतीयांना स्वीकारावे लागले त्यासाठी रा.भा. पाटणकर यांनी क्रांती ही संज्ञा वापरून ब्रिटिश राज्यकर्त्यांचा गौरव केला आहे अशी टीका कोणी केली आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 4 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. फर्स्ट मध्ये दिलेला आहे स ग मालसे, सेकंड आहे सुधीर रसाळ, थर्ड आहे राजा दीक्षित आणि फोर्थ आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. म्हणून क्वेश्चन नंबर 23 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड सुधीर रसाळ. 24 मध्ये विचारलेला आहे, प्रफुल्ल शिलेदार यांच्या पायी चालणार या कविता संग्रहात पुढीलपैकी कोणत्या कवितेचा समावेश नाही? 4 कविता दिलेल्या आहेत आणि 4 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे विरागी, दुसरी आहे कवितेचा अनुवाद, तिसरी आहे सेवाग्राम एक संध्याकाळ आणि चौथी आहे राजसी. म्हणून क्वेश्चन नंबर 24 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 राजसी. 25 मध्ये विचारलेला आहे, मराठी नाटककार विज कीर्तने यांनी परकीय नाट्यतंत्राचा अभ्यास करून त्याचे भारतीयकरण करण्याची प्रक्रिया केली. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक जे असतील ते या ठिकाणी निवडायचे आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 अचूक पर्याय निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे, ही वस्तुस्थिती त्यांच्या व्यासंगाद्वारे स्पष्ट जाणून घेता येते. बी मध्ये दिलेला आहे, ही जाणीव होते कारण त्यांना अनुकरण करावयाचे नव्हते. सी मध्ये दिलेला आहे, दीनबंधू मित्रांचे नीलदर्पण आणि कीर्तने याचे थोरले माधवराव यांचा आशय 1857च्या उठावाशी संबंधित आहे. डी आहे, इंग्रजी शिक्षण आणि इतिहासाचे पुनर्जीवन यामुळे त्यांना नवे भान आले असे म्हणता येते. ई आहे, संस्कृत आणि लोकनाट्य यांच्याशी नवशिक्षितांचे नाते पुरेसे निकट झाले नव्हते. म्हणून क्वेश्चन नंबर 25 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ बी, डी आणि ई. बी आहे, जाणीव होते कारण त्यांना अनुकरण करावयाचे नव्हते. डी आहे, इंग्रजी शिक्षण आणि इतिहासाचे पुनर्जीवन यामुळे त्यांना नवे भान आले असे म्हणता येते आणि ई आहे,
संस्कृत आणि लोकनाट्य यांच्याशी नवशिक्षितांचे नाते पुरेसे निकट राहिले नव्हते. आजच्या क्लासमध्ये आपण इथे थांबूया. राहिलेले प्रश्न दुसऱ्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. तिथपर्यंत